पालकमंत्री विजय देशमुख आता आपल्या बरोबर आहेत। तर तुम्ही पालकमंत्री आहात सोलापूरचे आणि सोलापूरमध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर याची दखल निश्चितच तुम्ही घेतली असेल। तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे या सगळ्या संदर्भात? असं आहे की भीमराव भोसले म्हणून जे पुण्याच्या औंधमधले राहणारे होते त्यांनी आपल्या फॅमिली कुटुंबासकट कार्यक्रमानिमित्त ते कुर्डवाडीला गेले होते। परत जाताना त्यांच्या लहान मुलांचं पाय एखाद्या महिलेचं 40 वर्षाच्या महिलांच्या ला लागलं, त्यामुळे ती महिला चिडून एक चापट त्या मुलीला त्या लहान मुलांना मारलं आणि त्यामुळे त्या थोडं त्यांच्यामध्ये जे बाचाबाची झालं, का मारल्यामुळे त्यांचे वडील त्यांना विचारलं। या दरम्यान ही महिला जात असताना त्या महिलांनी या आपल्या गावाकडे आल्यावर तिथं फोन करून तिथले काही त्यांचे तरुण पोरांना बोलून घेतलं। ते 15-20 पोरं आले। अच्छा। आणि हातात काठी आणि वायर घेऊन या कुटुंबाला मारहाण केलेली आहे। तेव्हा त्याच्यावर ताबडतोब त्याच्यावर कोटवाडी पोलीस स्टेशनला त्यांचा गुन्हा नोंद झालेला आहे। जवळ 4 ते 5 तरुणांना अटक केलेलं आहे। एक गुन्हा नंबर 143, 147, 100 कलम राईटचे कलम लावलेले आहेत आणि बाकीच्या सगळ्या गुन्हेगारांची शोध चालू आहे। असं गुन्हा वारंवार घडू नये यासाठी त्या रेल्वे पोलीस सातत्यानं गस्त घालत असतात। हा दुपारी 3 वाजता झालेला आहे। या संदर्भात तुमचं कुर्डुवाडी स्टेशनच्या त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाशी काही बोलणं झालेलं आहे का? रेल्वे पोलीस कुठे होते एवढा सगळा प्रकार घडत असताना? मॅडम, जो ज्या स्टेशनवर हा प्रकार घडलेला आहे तो लहान स्टेशन आहे। तो पॅसेंजर गाडी असल्यामुळे सगळ्या स्टेशनवर उभारत असतो, त्यामुळे ह्या लहान स्टेशनवर झालेल्या आहेत। त्यामुळे तिथं जास्त पोलीस बंदोबस्त जास्त नसतो, त्यामुळे हा प्रकार घडू शकला आहे। पण आता तिथले एपीआय आवरे म्हणून आहेत, त्यांना आवऱ्यांना कुर्डवाडीशी बोलणं झालेलं आहे। ते ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेतलेलं आहे, त्यांनी अटक केलेलं आहे आणि बाकीच्या लोकांची शोध चालू आहे। देशमुख सर, धन्यवाद। तुम्ही एबीपी माझाकडे या सगळ्या संदर्भातली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर छोट्या एका स्टेशनवरती हा सगळा प्रकार घडलाय असं पालकमंत्र्यांचं म्हणणं आहे, मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सर्वसामान्य जेव्हा रेल्वेतून प्रवास करत असतात तेव्हा त्यांची सुरक्षा अशी रामभरोसेच आहे का असा प्रश्नही यानंतर उपस्थित होतोय।